एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज शरद पवार यांनी मोदी बागेमध्ये महत्त्वाची बैठक तातडीची बैठक बोलावलेली आहे। रोहित पवार यांची पक्षातील जबाबदारी निश्चित होण्याची सुद्धा या बैठकीमध्ये शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय पातळीवरती राष्ट्रवादीचा काही महत्त्वाचा निर्णय होतो का याकडे सुद्धा लक्ष आहे। जयंत पाटील यांच्यासह बहुतांश पदाधिकारी सध्या उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली आहे। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, अमोल, वायबी चव्हाण सेंटर येथे चेन्नीथला यांच्यासोबत काल शरद पवारांची जवळपास 2 तास बैठक पार पडली होती आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नीथला आणि शरद पवार यांची एक वेगळी बैठक पार पडली होती। याच बैठकीच्या अनुषंगानं आज मध्ये राष्ट्रवादीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। ती बैठक अतिशय महत्त्वाची आहे, तातडीची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं रोहित पवार यांना पक्षीय जबाबदारी काही द्यायची का या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे केंद्रीय राष्ट्रवादीची काही वेगळी गणितं सुरू आहेत का या संदर्भात देखील आज स्पष्टता येताना पाहायला मिळणार आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासोबतच पक्षाचे वेगवेगळे विविध पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी असणार आहेत। पुण्यात ही महत्त्वाची बैठक पार पडेल। अमोल, निलेश, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।